नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, ज्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्या निवडणुकीचा निकाल अखेर मंगळवारी लागला आणि ती निवडणूक म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल CP राधाकृष्णन हे आता नवे उपराष्ट्रपती असतील। NDAचा या निवडणुकीमध्ये भरघोस विजय झाला आणि इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत सुदर्शन रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला। आम्ही याच संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही या सगळ्या निवडणुकीचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला होता। त्यातली आकडेवारी, त्यांना असलेला पाठिंबा दोन्ही उमेदवारांना, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून निकाल हा पुरेसा स्पष्ट आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि त्याच्यामध्ये अर्थातच NDAकडे ज्या जागा होत्या, जेवढे त्यांच्याकडे मतं होती ती पाहता त्यांचा उमेदवार जिंकणार हे पुरेसं स्पष्ट होतं। तरी देखील समोर उमेदवार असल्यामुळे एक चुरस असते, कुठेतरी त्या ठिकाणी काही संकेत त्या निवडणुकीतून मिळू शकतात आगामी काळामध्ये, हे महत्त्वाचं होतं। त्यामुळे थेट बिनविरोध निवडणूक होणार नव्हती हे स्पष्ट असल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। NDAकडे ज्या अपेक्षा होत्या त्या होत्या जवळपास 437 मतं त्यांना मिळणं अपेक्षित होतं आणि एकूण या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी 391 मतांची गरज होती। त्यामुळे NDA ही जिंकणार हे स्पष्ट होतं। पण आत्ता मात्र त्यांना जी मतं पडलेली आहेत ती जवळपास 452 मतं आहेत। आपण पाहिलेलं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक सातत्याने घोषणा दिली जात होती ती म्हणजे 400 पार। आता यावेळेला 450चा टप्पा जो आहे तो त्यांनी ओलांडलेला आहे। 437 मतं त्यांना अपेक्षित होती पण 452 मतं त्यांना मिळालेली आहेत आणि तिकडे इंडिया आघाडीकडे मात्र 300 मतंच सुदर्शन रेड्डी यांना पडली। त्यामुळे या ठिकाणी किती मतं जी आहेत ती इंडिया आघाडीतल्या लोकांनी NDAच्या उमेदवाराला दिली म्हणजे राधाकृष्णन यांना दिली, किती मतं वाया गेली, हा सगळा आकडा जो आहे तो येत्या काळामध्ये स्पष्ट होणारच आहे। पण साधारणपणे आपण पाहिलं तर जवळपास 14 मतं जी आहेत ती NDAला मिळालेली आहेत। जी मतं कदाचित इंडिया आघाडीमधली आहेत किंवा वाया गेल्यामुळे सुद्धा, त्यांची मतं वाया गेल्यामुळे सुद्धा यांना संधी मिळालेली आहे, क्रॉस वोटिंग झालेलं आहे असं सुद्धा म्हणता येऊ शकतं। नेमकं काय झालं हे स्पष्ट होईलच, पण तुर्तास जी आकडेवारी समोर येते त्यानुसार 452 मतांनी CP राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी हे 300 मतं घेऊन पराभूत झाले। पण याच्यातून एक संकेत मिळतो की इंडिया आघाडीची जी एकजूट आहे, ज्याविषयी इंडिया आघाडीची जेव्हा स्थापना झाली लोकसभा निवडणुकीच्या वेळेला गेल्या वर्षी, तेव्हापासून सातत्याने प्रश्नचिन्ह होतं। कारण इंडिया आघाडीमध्ये इतके सदस्य होते, जवळपास 26 पक्ष त्यांच्यात एकत्र आले होते आणि त्या सगळ्यांची तोंड जेव्हा ते एकत्र येत असत, एखादी बैठक असे तेव्हा सगळे एकत्र येत असत, पण एरवी मात्र सगळ्यांची तोंड विरुद्ध दिशांना असत। मग त्याच्यामध्ये केजरीवालांचा आम आदमी पार्टी पक्ष असेल किंवा ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष असेल, हे सगळे पक्ष विविध दिशांना बघत असत, त्यांची वेगवेगळी मतं होती, एकमेकाच्या विरुद्ध संघर्ष प्रचंड असे आणि त्यामुळे त्यांच्यात एकजूट ही फक्त त्यावेळेला मंचावर दिसत असे, प्रत्यक्षात ती दिसत नव्हती। तेच प्रतिबिंब आता या निवडणुकीत सुद्धा उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि एकंदरीत NDAचं बघितलं तर NDAचं मात्र एकजूट जी आहे ती कुठेही भंग पावलेली नाही। त्यांची 452 जागा निवडून आल्या, 437 अपेक्षित होत्या, त्यापेक्षाही जास्त मतं त्यांना पडली। म्हणजे एक प्रकारे ही याची कसोटी होती की आपल्यासोबत किती खासदार आहेत, आपल्यासोबत किती लोक आहेत, किती आपल्याला पाठिंबा आहे जनमानसाचा, हा सुद्धा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून झाला आणि त्यातून राधाकृष्णन यांचा हा विजय झालेला आहे असं आपण म्हणतोय। त्यामुळे वेगवेगळे संकेत देणारी निवडणूक आहे आणि जी एक भीती दाखवली जात होती की यावेळेला सुदर्शन रेड्डी जिंकणार, पण त्यांना एक फटका कदाचित याचाही बसलेला असू शकतो। तो म्हणजे त्यांनी या निवडणुकीच्या दरम्यान जो प्रचार केला त्यावेळेला राष्ट्रीय जनता दलाचे जे नेते आहेत लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली। लालू प्रसाद यादव हे दोषी आहेत चारा घोटाळ्यामधले आणि त्यांची भेट घेतल्यानंतर त्याविषयी खूप चर्चा झाली की अशा एखाद्या व्यक्तीला जो दोषी आहे त्याची भेट घेण्याची काय आवश्यकता आहे एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या व्यक्तीने, याची चर्चा झाली।
त्याचाही कुठेतरी परिणाम हा झालेला असू शकतो का याचाही विचार होईल. पण एकूणच राधाकृष्णन यांचा विजय झाला, ते उपराष्ट्रपती बनलेले आहेत. न्यूज डंकाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.